मी काय म्हणते, आपण पुन्हा एकदा शांभवीकडे जाऊयात ना आणि त्याला विचारूया ना सगळं, म्हणजे आपल्याला खरं काय ते कळेल. ए धटिंगण. पण मी ऑब्विसली तूच. मी आम्ही 2 हुशार मुलांव्यतिरिक्त तूच नाही इथे, त्यामुळे तूच धटिंगण. आणि एक मिनिट मला सांग, तुला काय एक्सपिरियन्स आहे ग प्रेमाचा? आय मीन प्रेम केलेस का कधी कोणावर? नाही. अवघडच आहे म्हणा. आणि तू जरी प्रेम केलंस तरी तुझ्यावर कोण प्रेम करणार आहे? बापरे. ए ऐक ना, माझ्यावर कशाला घसरतोयस? तू जे काही बोलत होतास ते बोल आधी. हा, सो पॉइंट हा आहे की ज्या गोष्टीचा आपल्याकडे अनुभव नाहीये त्या गोष्टीवर आपण नाही बोलायचं, गप्प बसायचं. ओके. सो मी काय म्हणत होतो, प्रेम जेव्हा जेव्हा अशी एखादी व्यक्ती कोणाच्या तरी खूप प्रेमात असते ना, तेव्हा असं वाटतं आपल्याला की त्या व्यक्तीचा फोटो असा आपल्या जवळ असावा. मग 24 तास त्या फोटोकडे फक्त असं बघत राहावं असं वाटतं. त्या फोटोशी अशा गप्पा माराव्याशा वाटतात. त्याला फोन करू की मेसेज करू, असे 1000 प्रश्न डोक्यात येत असतात आपल्या. आता तुझं आणि शांभवीचं यातलं काय काय मॅच होतं हे तू मला सांगायचंस. तुझी बुद्धी ना लहान मुलासारखी आणि अक्कल माती खात असते तुझी. पण मी काय केलं आता? तू बोर्ड नीट झाकून ठेव असं सांगितलं होतं ना तुला. नॉनसेन्स. एक काम नीट करत नाहीस. अगं ती छवी अति शहाणी आहे, जी तुझा पाठलाग करून तुझी ओढणी काढून घेऊ शकते. ती या घरात येऊन सत्याचा शोध लावणार नाही असं वाटलं तुला? नॉनसेन्स. काय उद्योग करून ठेवलायस तू? आता तिकडे काय चालू असेल काही अंदाजच येत नाहीये मला. तुझ्यामुळे इकडे बघ, तुझ्यामुळे जर मी प्रॉब्लेम मध्ये आले ना, तर तुझा हा सुंदर गळा आवळायला वेळ नाही लागणार मला. कळलं ना? त्या राजगुरूंपेक्षा ती छवी जड आहे. कधी काय करेल ना सांगता येत नाही. ऐक ना, मी सांगते. काहीही मॅच होत नाही. अरे असं कसं मॅच होत नाही? ऑफकोर्स मॅच होतं. मला सांग साकेत दादा, ती सतत तुझ्या आजूबाजूला असते. ती तुझी खूप काळजी करते. हा, आणि आता तर साकेत दादाचा फोटो पण सापडलाय तिच्या घरी. अरे आता परवा पण बायाजीला दगड लागलेला तेव्हा किती काळजी घेतली तिने बायाजीची. हा, मीटिंग पण किती छान हँडल केली आणि घरात पण अशी छान अशी घरच्यासारखी वावरत होती मस्त. अरे मग याचा अर्थ आणि वेगळा काय आहे? शांभवीला आवडते तुझ्या आजूबाजूला असणं. साकेत दादा, अरे हे प्रेम नाही तर काय आहे? That's why I'm telling you, साकेत दादा, शांभवी is in love with you. नाही, हे शक्य नाहीये. करेक्ट, हे शक्यच नाहीये. काय करेक्ट? साकेत दादा, शांभवी is in love with you. She's madly in love with you. प्रेमात आहे ती तुझ्या. ती टिपिकल इंडियन गर्ल आहे, त्याच्यामुळे इनडायरेक्टली हिंट देते तुला. समजून घे ना तू पण. आय एम टू सो मच एक्साइटेड. चला, एक प्रश्न सुटला. शांभवीचं प्रेम आहे हे तर कळलं आपल्याला. साकेत दा, तेरी तो निकल पड़ी. गुदगुला होता. गुदगुला कसं काय? अरे याला कोणीतरी आवरा रे. साकेत दादा, त्याचं बोलणं अजिबात मान्य करू नकोस. कारण काहीही असलं तरी ती शांभवी तुझ्यासाठी लायक नाहीये. मग ती प्रेमात असू दे नाहीतर नसू देत. प्लीज.
बस 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 आई ग काय मग घेत. कसं वाटतंय? बापरे, हे सगळं प्रकरण भलत्याच दिशेने वळण घेते. मी तिथे काय सिद्ध करायला गेले होते आणि काय होऊन बसलंय. लवकरात लवकर त्या शांभवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावा लागेल. फोन आला फोन आला कोणाचा फोन आहे उचल ना. हा. चल उचल. हॅलो कोण बोलतोय हॅलो. बहिणीचा फोन आहे. सांग. कोण मी शांभवी का हो सर, मीच बोलतेय. हा 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 कोणता नंबर तुमचा माझ्या जुन्या नंबरला थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे हा नवीन नंबर घेतलाय मी. बर बर मी करतो सेव्ह हा नंबर. हा ठेवतो फोन मी. ठेवतो इकडे दे. काय करतो काय मी शांभवी. सॉरी. हाय मी शांभवी. हाय 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 आय एम सो सॉरी. मी असं मध्येच इंटरप्ट करतोय, पण एक इम्पॉर्टंट काम होतं तुमच्याकडे. उद्या साकेत दादाचा बर्थडे आहे. रिअली? ऍक्च्युली तुमचं एक फेवर होतं. ते उद्या साकेत दादाचा बर्थडे आहे ना, सो एक पार्टी अरेंज करायची आहे. सो माहिती नाही का, मला असं वाटलं की तुमच्याशिवाय दुसरं कोणी परफेक्टच नाहीये ही सगळी पार्टी ऑर्गनाईज करण्यासाठी. काही काय सर. जेन्युइनली म्हणतोय मी. सो तुम्ही करा सगळं नीट अरेंज आणि सगळ्यांनी इन्व्हिटेशन पण द्या. आणि साकेत दा तू पण उद्या शांभवीला प्रपोज करून टाक. सॉरी सर. येस हॅलो हाय. ते नाही ते मी प्रपोजल म्हणजे ते उद्या साकेत दादा च्या बर्थडे निमित्त तो त्याच्या पार्टीमध्ये नाही कसं प्रपोजल देणार आहे सगळ्या आपल्या एम्प्लॉईजला, असं काहीतरी प्लॅनिंग आहे त्याचं. त्याच्याबद्दल बोलत होतो मी. ओ अच्छा अच्छा. ओके सर, मी सगळी तयारी करते. डोंट वरी. या ओके सी यू टुमॉरो. या बाय बाय. बाय बाय बाय. पण कशाला करायचं सगळ्यांसमोर प्रपोज? तेच म्हणतोय मी पण. काय तेच म्हणतोय मी. आणि हे छवी काही कळत नाही असं आव आणू नकोस हा. उद्या साकेत दादा शांभवीला सगळ्यांसमोर प्रपोज करणार आहे. काय साकेत दादा? सगळ्यांसमोर हो सगळ्यांसमोर. अरे फिरंग्या, पण बाह्यजीला ही असं पार्टी वगैरे नाही आवडत. मग कशाला ना पार्टी नकोच. जर मी बाईअज्जीकडनं पार्टी करण्याची परमिशन मिळवून दिली तर करशील ना साकेत दादा प्रपोज? ऐक माझं ऐक. साकेत दादा तिचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. ट्रस्ट मी. अरे तुझा फोटो ठेवलाय तिने स्वतःजवळ. उगाच ठेवला असेल का? प्लीज शांतपणे विचार कर. अगेन टेलिंग शी इज इन लव्ह विथ यू. तू आता फक्त शांभवीवर फोकस कर. बाई आजीशी मी बोलतो ना. चल ग. अरे परमिशन घेऊन देतो बाई आजीची. अरे फिरंग्या, follow me. अरे ऐक ना. दी, काय म्हणाला तो साकेत? अगं, शांभवीची इच्छाशक्ती इतकी कमाल आहे ना की सगळं फक्त नीट नाही, उत्तम आहे उत्तम. जसं मला हवं होतं ना तसं. म्हणजे त्या छवीला संशय आला नाही ना? आणि तो साकेत काय म्हणाला? अनिकेत म्हणाला उद्या सगळ्यांसमोर प्रपोज करणार आहे. काय? तो अनिकेत तुला प्रपोज करणार आहे? अगं नाही ग वेडू, प्रपोज मला साकेतच करणार आहे. म्हणजे अनिकेत साकेतला सांगत होता की उद्या मला प्रपोज कर. नंतर त्यांनी सारवासारव केली, पण त्याच्या मनात काय आहे ना हे मी ओळखलंय. आणि आता
उद्या धमाका होणार. शांभवीच्या स्वप्नांची मुहूर्तमेढ रोवणार आणि राजगुरूंच्या घरात शांभवी नावाचं वादळ शिरणार. बीजी फिरंगे थांब व्हॉट? थांब ना जरा. का? तू पार्टीसाठी बाय्याजीची परवानगी घ्यायला जाऊ नकोस, ती होकार नाही देणार. ते मी बघतो. हा चल. ऐक ना, पण तू हे सगळं करण्याची घाई का करतोयस एवढी? सगळं म्हणजे काय ग? दादू आणि शांभवी, दादूने तिला प्रपोज करणं, हे सगळं नको ना इतक्यात. अरे पण तूच म्हणाली होतीस ना की साकेत दादाचं लग्न येत्या 15 दिवसात ठरायला हवं म्हणून. तुला त्या कुठल्या त्या गुरुजींनी सांगितलं होतं, राईट? हो, पण तरी सुद्धा आपण विचार करूयात ना अजून एकदा यावर. करू. हा करू. ओके चल. अरे अरे अरे, ऐक ना. बाय्याजीला पार्टी केलेलं आवडत नाही, माहितीये ना तुला. सगळंच तुला कसं काय ठरवायचं असतं यार छवी. मला माहितीये तुझं काय चाललंय. तुझ्या डोक्यात अजून पण ती अरे पण आपल्याला कळू दे ना, नक्की शांभवीच्या मनात दादू बद्दल काय येते, म्हणजे तिला दादू आवडतो की नाही आवडत. मग करू दे प्रपोज दादूने तिला. नाहीतर उगाच दादू तोंडावर पडेल ना, ते पण स्वतःच्याच बर्थडे पार्टीत. आणि मी काय म्हणते, बर्थडे पार्टीमध्ये हा सगळा घाट कशाला? कसला घाट छवी? वाढदिवसाची पार्टी जगात सगळेच करतात आणि आजकालला लोक प्रपोज करायला इतका वेळ नाही घेत. मनात आलं की लगेच प्रपोज करतात आणि मोकळे होतात. कुठल्या जगात वावरतेस तू काकूबाई? ठीक आहे, तू मला काकूबाई म्हण, नाही तर मला आजीबाई म्हण, पण आपण हे सगळं आता नको करूयात ना. ऐक ना, आपण दादूचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने सेलिब्रेट करूयात. हा ऐक ना, वाढदिवसाची पार्टी होणार आहे आणि त्याच पार्टीत साकेत दादा सगळ्यांसमोर शांभवीला प्रपोज पण करणार. आता मी फक्त बाय्याजीची परवानगी घ्यायला चाललोय, म्हणजेच तिला सांगायला चाललोय. ओके? ऐक ना फिरंग्या, बाय्याजीला पार्टी वगैरे नाही आवडत, ती नाही देणार परवानगी. तू कशाला उगाच तिला नाराज करतोयस? परवानगी कशी घ्यायची हे माझंच केलंय. कसं आहे छबी, मी फायनान्स जरी शिकलो असलो ना तरी सेल्स येतं मला. माझी आयडिया मला विकता येते. आता बाजूला हो. चल. ऐक, पण तुझी आयडिया इथे नाही विकली जाणार. आणि समजा नाराज न होता तिने परवानगी दिली तर तू काय करशील? ती नाराज झाली तर ती माझी जबाबदारी, पण नाही झाली तर सगळं ठरलंच आहे, पार्टी होणारच आहे. नाव मूव. अरे फिरंग्या, चला. मुलं काही बोलली का ग? अगं बघतेस काय, मुलं काही बोलली का? कशाबद्दल? काय बोल तुमचं ना, तुम्ही सगळेजण म्हातारे झाला, काही आठवत नाही तुम्हाला. तुमच्यापेक्षा मी तरुण आहे. बरं की मग अशाच तरुण राहा, पतवंड खेळवा. बरोबर बोललीस. पतवंड होण्यासाठी लग्न व्हायला पाहिजे की नाही साकेतचं? मग साकेत आज लग्नाचं विचारणार होता त्या मुलीला, त्याबद्दल काही बोलली का मुलं? हा ते होय, म्हणजे साकेत लग्नाचं विचारणार होता तेवढं मला कळलं, पण पुढचं नाही ना कळलं काही. घ्या, कोण मुलगी ती कळलंच नाही तुला? पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळलं? चांगला प्रश्न आहे. हिने सांगितलं. माई तुला कसं? मला कळलं, मी सांगितलं बाईंना. हा कियारा साकेत बरोबर प्रॅक्टिस करत होती ते मी ऐकलं. काय प्रॉब्लेम आहे? या घरात एक पण सिक्रेट टिकत नाही यार. शा. इकडे काय? सिक्रेट टिकत नाहीत, कारण या घरातली माणसं ना पारदर्शक. बाय्याजी बास. फाईन कळलं. आता तुझ्यातली शिक्षिका जागी करू नकोस, तर आता सगळं सिक्रेट ओपन करायला लावेल बाय्याची. हा आयडिया वाईट नाहीये. इकडे नाही लवकर सांग, मग मुलगी कोण येते? काम ठाव.
सी ती ती जी कोणी मुलगी आहे ना ती तुम्हाला उद्या साकेत दादाच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसेल पण आणि भेटेल पण. पार्टी हे कधी ठरलं? तुला माहितीये मला वाढदिवसाच्या पार्ट्या आवडत नाहीत. बाईजी हेच मी त्याला कधीपासून सांगतेय पण तो ऐकतच नाहीये. तू गप्पा बस ना. तिला गप्पा करू नकोस, बरोबर बोलतेय ती. मला वाढदिवस साजरा करायचा नाहीये. उद्या घरच्यांसोबत इथेच बसू आणि छान मेळ घालू. हं? पण त्या बर्थडे पार्टीमध्ये साकेत दादा सगळ्यांसमोर त्या मुलीला प्रपोज करणार असेल तर? काय प्रपोज? लग्नासाठी? ऑफकोर्स. काय रे? हा तुम्ही परस्पर ठरून मोकळे झालात? सांगायचं वाटलं नाही तुम्हाला आजीला? ती मुलगी कोण आहे, साकीत कोणाशी लग्न करणार आहे, काय करते, नाव काय तिचं, काय नाही सांगितलं मला तुम्ही? विचारलं पण नाही. बाई आजी मला सांग, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं साकेत दादासाठी मुलगी बघतोय आम्ही. मी चुकीची मुलगी निवडेन असं का वाटतं तुला? जरा तर विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. आणि त्या मुलीला तू बघितल्या हो म्हणणार आहेस याची जर मला 100% गॅरंटी असेल तर? बायजी आत्ता तू याचं काहीही ऐकू नकोस. प्लीज नाही म्हण, प्लीज 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 प्लीज. बायजी अगं ट्रस्ट मी, खूप सुंदर, खूप संस्कारी आणि खूप छान मुलगी आहे. ठीक आहे, बघू. ठीक आहे. ओह, ठीक आहे म्हणजे पार्टी नक्की? ठीक आहे पार्टी करू. पण हे बघ, पार्टी ना अगदी मोजक्या लोकांसमोर करायची. हं? सगळ्यांना बोलत नाही बसायचं. अरे काय साकेत आणि ती मुलगी आहे ना, त्या दोघांना ऑकवर्ड होईल सगळ्यांच्या समोर प्रपोज केलं तर, है ना? हा ते सगळं आपण बघू, त्याची तू काळजी नको करू. तू आता माझ्या बरोबर चल आणि मला मेन्यू डिसाईड करायला जरा हेल्प कर. चल 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 चल. शवे कुकर लावून घे ना जरा. हो लावते. तू त्या मुलीबद्दल काहीही बोलणार नाहीयेस, शपथ घे माझी. आई मला माफ कर. तू घातलेली शपथ मला मोडावी लागणार आहे. मी काहीही झालं तरी शांभवी बद्दल बाई आजीला सांगणार. मला आता बोलावंच लागेल. मला सांग, आपण साकेत दादासाठी गिफ्ट काय घ्यायचं? बड्डेला ना हा सोन्याची चिंग घेऊया. अरे साकेतचं लग्न ठरलं तर त्याच्यासाठी आधीच तयारी होऊन जाईल ना थोडी. अरे बेस्ट आयडिया माझी. तू ना म्हणजे हा बीजी सरप्राईज. कोण या? चल चल चल. I got the love like a magnet. बघ मम्मा, तुला भेटायला कोण आलाय? बर्फी. बीजी. साकेत साकेत लवकर खाली ये. बघ तुला भेटायला कोण आलाय. बेबी तुझ्याशी बोलायचं जरा. हं? चल. काहीतरी स्पेशल आहे.
हाय अनिकेत. हाय. हाय छबी. ए हाय बर्फी. अनिकेत, अरे काय बेबी आत्या मला आवाज देत होती काय? बर्फी बर्फी इकडे 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 बर्फी इकडे. अरे तू ठीक आहेस? ठीक आहेस तू? रिलॅक्स 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 रिलॅक्स. इग्नोर. घाबरला ग साकेत दादा अचानक असं ते मला सांग तू इथे अचानक म्हणजे कसे काय? मी अचानक कशी काय म्हणजे मला बोलवलंय बेबी आंचीने. ते साकेतच्या आणि माझ्या लग्नाबद्दल बोलायचं होतं ना. साकेत आणि मी लग्न करणार आहोत लवकरच. काय लग्न तुझ्याशी? बेबी आत्यानी माझ्यासाठी आणलंय हे स्थळ. काय